या ठिकाणी
बुवानी मगाशी आठवण करून दिली आणि आता साहेबांनी पण आठवण करून दिली। आमचे कैलासवासी सन्मानित दिलीप बाणे यांनी या ठिकाणी सुरुवात करून दिली आणि खरोखरच सुरुवात करणं म्हणजेच खूप कठीण असतं। पहिल्यांदा एकजूट एकत्रित आणून तर सुरुवात करणं म्हणजे खूप कठीण असतं आणि खरोखरच त्यांच्या आत्म्याला चिरच शांती लाभो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। कैलासवासी दीपक बाणे यांच्या आत्म्याला चिरच शांती लाभो। त्याचप्रमाणे कैलासवासी बाटलीवाले बाबा त्यांनी जे हॉस्पिटल मला वाटतं बांधलं, त्यांच्याही आत्म्याला चिरच शांती लाभो। या ठिकाणी आईची आठवण करून दिली बुवानी की प्रॉब्लेम नाही। दोन्ही बुवा आम्ही या ठिकाणी तुमच्या बायकाळा येथे येऊन या मुंबई शहरात येऊन भजन करू शकलो त्याला कारणीभूत म्हणजे आमची आई। तिने समजा जन्म दिला नसताना तर मी या चकचकीतनी चकमकीत घालूच शकले नसते। त्या माऊलीचे उपकार बरोबर ना। तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही, कारण ऊन ज्यावेळी जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात, पण आई अशी एक व्यक्ती आहे की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते। ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई। आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही। मॉनिटर बंद आहे वो। आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही। आई ती आई असते आणि बाप तो बाप असतो। हॅलो, आई ती आई असते आणि बाप तो बाप असतो। बाप कधीच रडत नाही, कारण बाप एकाच वेळी रडतो ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी मंडपात येऊन सांगतो, अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, मुलगा चांगला आहे, असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो। त्यावेळी त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खरा बाप असतो। त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका, बरोबर ना बुवा। बाकी जबरदस्त ह्या जबरदस्त सांगितलंस तुम्ही बुवा। शिवाजी महाराज म्हणजे खाऊ गोष्ट नव्हती, तुम्ही बोललास ना मावळे सोडून गेले नी काय साधी बुवा। समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल काढण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं। कारण महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना सुटला घाम, कोणी घेईना पुढाकारच साऱ्यांनी तो मानली हार, इतक्यात एक सरदार उठला म्हणाला मैं लाऊंगा शिवाजी को, आमच्या नैडा उचलला नाव त्याचं बुझल खान, नाव त्याचं बुझल खान, नाव त्याचं बुझल खान, नाव त्याचं बुझल खान, जिता जागता चढू सैतान
आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी भेटकर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी भेटकर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. वाघिणीचा तो छावा, वाघिणीचा तो छावा, गणी मला कसा टेकावा, तो प्याट गणी मी गावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला, महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान असून म्हणतो बसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लगे जाओ. खान हसून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लगे जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोतळा बाहेर काढला, कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती.